नमस्कार. मी डॉक्टर अमोल तळावलीकर. मी मूत्रपिंड तज्ज्ञ आहे आणि MMF रत्ना हॉस्पिटलमध्ये 27 वर्षापासून असोसिएटेड आहे. मी आज प्रोस्टेट ग्रंथी आणि त्यांचे काही आजारांवरती बोलणार आहे. मेनली आजारांवरती बोलणार आहे ते बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेजिया, ज्यांनी मूत्रपिंड किंवा लघवीचा त्रास होतो त्याच्यावर. प्रोस्टेट ग्रंथी ही ग्रंथी आपल्या लघवीच्या पिशवी खालती असते आणि त्याच्यातलं आपला लघवीचा मार्ग जातो. वयोमानाने जशी ती वाढते, लघवीच्या मार्गाला आकुंचित करते आणि त्याच्यामुळे लघवीचे त्रास तयार होतात. ज्या वेळेला ती वाढते, पहिला त्रास होतो की आपल्याला परत परत लघवीला जायला लागतं आणि रात्री जास्ती प्रमाणात उठायला लागतं. काही वेळेला लघवी यायला वेळ लागतो आणि जोर कमी होतो. लघवी शिल्लक राहिल्यामुळे परत परत जायला लागतं थोड्या वेळात आणि लघवीचा प्रमाण कमी होतं. लघवी शिल्लक राहिल्यामुळे परत परत इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे आणि काही प्रमाणात कधी रक्त जाऊ शकतं. ज्या वेळेला आपल्याकडे असे पेशंट येतात, आपण पहिल्या त्यांच्या काही तपासण्या करतो. बेसिक तपासण्या केल्यावरती त्यांची सोनोग्राफी करतो. सोनोग्राफीमध्ये आपल्याला बघायचं असतं की किती लघवी युरिन केल्यावरती शिल्लक राहते. त्याला रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणतो आणि ती जर 25% जास्ती असली तर ही खूप मोठ्या प्रमाणात असते. नंतर आपण बघतो की ह्या लघवीच्या त्रासामुळे किडनीवरती सूज आली आहे की नाही, ज्याला आपण हायड्रोनेफ्रोसिस म्हणतो. आणि लघवी शिल्लक राहिल्यामुळे कधी कधी लघवीच्या पिशवीत खडे तयार होतात. आपल्याला प्रोस्टेट ग्रंथीचे आकार आणि किती मोठं झालंय ह्याचाही प्रमाण कळेल. त्यानंतर दुसरी महत्त्वाची तपासणी म्हणजे एक रक्ताची तपासणी, ज्याला आपण PSA म्हणतो. PSAचा अर्थ आहे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन. ह्याची नॉर्मल व्हॅल्यू 4च्या आत असते. ती ज्या वेळेला 4पेक्षा जास्ती होते, आपल्याला शंका यायला लागते की ह्याच्यामध्ये काही अनावश्यक होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यात मुख्य म्हणजे कॅन्सर. जर ह्या तपासणीमध्ये आपल्याला शंका आली तर पुढे MRI म्हणून करावं लागतं आणि त्यानंतर त्याचा तुकडा काढून, ज्याला आपण प्रोस्टॅटिक बायोप्सी म्हणतो, ती तपासणीला पाठवतो. ही तपासणी झाल्यावरती आपण पुढची तपासणी करतो युरोफ्लोमेट्री, ज्याच्या एका मशीनमध्ये युरिन करायला लावतो पेशंटला आणि त्याचा एक ग्राफ येतो किंवा नकाशा येतो. त्या ग्राफवरनं आपल्याला कळतं की किती प्रमाणात युरिनचा त्रास आहे आणि ह्या लघवीच्या त्रासामुळे गोळ्यांनी फायदा होईल की तीव्रता एवढी आहे की आपल्याला त्यांना काही ना काहीतरी ऑपरेशनची आवश्यकता लागू शकेल. ह्या तपासण्या झाल्यावरती आपण बघतो की किडनी फंक्शन व्यवस्थित आहे का, युरिनमध्ये इन्फेक्शन आहे का, आणि ह्या सगळ्या तपासण्या झाल्यावरती आपण ठरवतो की पेशंटला काही करण्याची आवश्यकता आहे का. नॉर्मली आम्ही पेशंटला एक चार्ट देतो, ज्याला प्रोस्टॅटिक स्कोअर म्हणतो, आणि त्या चार्टप्रमाणे काही पेशंटचे सिम्पटम्स असतात आणि त्या सिम्पटम्सवरती एक स्कोरिंग सिस्टीम असते आणि त्या स्कोरिंग सिस्टीमप्रमाणे आम्ही ठरवतो की तीव्रता खूप आहे, तीव्रता मध्यम आहे की तीव्रता कमी आहे आणि त्याचा त्यांच्या आयुष्यावरती प्रमाण किती होतो आणि त्याप्रमाणे ठरवतो की ट्रीटमेंटची किती गरज आहे. हे सगळं करून एकदा आपल्याला एक कल्पना आली की पहिली गोष्ट म्हणजे ज्यांची खूप लघवी शिल्लक राहत नाही आहे त्यांना आम्ही औषधं ऑफर करतो. औषधं 2 प्रकारचे असतात. एक, ज्यांनी लघवीचा मार्ग जो आकुंचित झालेला आहे तो थोडा मोकळा होतो आणि लघवी पास करायला मोकळेपणा येतो, त्याला आम्ही अल्फा ब्लॉकर्स म्हणतात. आणि अल्फा ब्लॉकर्स, अगोदरचे जे अल्फा ब्लॉकर्स होते त्यांनी ब्लड प्रेशर कमी व्हायचा, पण आताचे जे नवीन अल्फा ब्लॉकर्स आहेत त्यांनी हा ब्लड प्रेशर कमी होण्याचा प्रकार कमी आहे. अल्फा ब्लॉकर्सचा एकच तोटा आहे
की त्यांनी जे धातू बाहेर येतं ते येत नाही, ज्याचा त्रास यंग लोकांना होतो. नवीन जे आणखीन काही अल्फा ब्लॉकर्स आहेत, ज्याला अल्फुझुसिन म्हणतो, त्याच्यात हा प्रमाण कमी होतो. अल्फा ब्लॉकर्सच्या व्यतिरिक्त दुसरे औषधं आहेत ज्यांनी टेस्टोस्टेरॉन जे आहे ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होत नाही, ज्याला आम्ही फिनेस्ट्राईड किंवा ड्युटासराईड म्हणतात. हे ड्युटासराईड जे आहे त्यांनी काही प्रमाणात प्रोस्टेट ग्रंथीची साईज कमी होते, पण ह्याचा इफेक्ट 3 ते 6 महिन्याच्या वरती होत नाही. ज्यांना खूप लघवी शिल्लक राहते त्यांना आम्ही हे ऑफर करतो, सो दॅट लघवी कधीच अडकत. ह्या गोळ्यांनी एकच होतं की तुमची विरिलिटी किंवा असं फ्रेशनेस कमी होतो. ज्या लोकांना या गोळ्यांचा फायदा होत नाही आणि ज्या लोकांना सिम्पटम्स तसेच परसिस्ट होतात किंवा लघवीचा प्रमाण 25% जास्ती राहतो आणि ज्यांचा फ्लो ज्याला आम्ही क्यूमॅक्स म्हणतो एका लेवलपेक्षा कमी राहतो, त्यांना आम्ही सर्जरी ऑफर करतो. ऑपरेशनला आणखीन काही इंडिकेशन्स आहेत, म्हणजे जर मूत्रपिंडात खडा असला तर, काही प्रमाणात रक्त गेलं तर, आणि परत परत इन्फेक्शन होत असलं तर, किंवा लघवी पूर्ण बंद झाली तर. सो हे इंडिकेशन्स आहेत ऑपरेशनचे. ऑपरेशन काही प्रकारात आहे. पहिला प्रकार म्हणजे जो आम्ही गोल्ड स्टँडर्ड म्हणतो, त्याला आम्ही TURP म्हणतो. TURP म्हणजे ट्रान्स युरेथ्रल रिसेक्शन ऑफ द प्रोस्टेट. सो लघवीच्या मार्गातनं दुर्बीण टाकतो आणि ह्या दुर्बिणीने प्रोस्टेट ग्रंथी काढतो. प्रोस्टेट ग्रंथी ही नारळासारखी असते. सो नारळ कसा किसतो तसा नारळाचा पांढरा भाग किसला जातो आणि बाहेरची शेल तशीच ठेवली जाते. सो जो आकुंचित भाग आहे तो मोकळा होतो आणि प्रोस्टेट ग्रंथी काढल्यामुळे मार्ग मोकळा झाल्यामुळे युरिन पास करायला पेशंटला काहीच त्रास होत नाही. दुसरा प्रकार आहे जो ह्याच्या पुढचा आलेला आहे, म्हणजे लेझर. आज लेझर 2 प्रकारचे आहेत. एक होल्मियम लेझर आणि दुसरा आहे थुलियम लेझर. होल्मियम लेझर हा रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे 20 वर्ष झाली आहे आणि तो 20 वर्षापासून वापरला जातो. दुसरा आहे थुलियम लेझर. लेझरचा फायदा असतो की रक्तस्राव खूप कमी होतं, ज्यांना पेसमेकर आहे त्यांच्यात वापरता येतो, आणि जे माध्यम वापरतो आपण ऑपरेशन करायला त्याच्यात जरी पाणी अब्झॉर्ब झालं ते बाहेर यायला मदत होते. ह्याच्या व्यतिरिक्त आता काही नवीन प्रोसिजर्स आले आहेत ज्याला आम्ही MIS किंवा मिनिमम इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणतो. हे ज्या लोकांमध्ये ॲनेस्थीसिया देता येत नाही, भूल देता येत नाही, किंवा ज्यांना आपलं वंदत्व प्रिझर्व करायचं असतं, त्यांच्यात हे उपयोगी आहे. त्याच्यात पहिला म्हणजे रेझूम. रेझूम हा जो आहे त्याच्यात प्रोस्टेट ग्रंथीमध्ये आपण वॉटर वेपरचे टॅबलेट्स टाकतो आणि त्या हीटमुळे प्रोस्टेट ग्रंथी डिझॉल्व्ह होते आणि छोटी होते. लघवीच्या पिशवीचं तोंड प्रिझर्व केल्यामुळे वंदत्व नॉर्मली प्रिझर्व झालेलं असतं. ह्याच्यात एकच आहे अडचण की काही भाग प्रोस्टेट ग्रंथीचा, ज्याला आपण मीडियन लोब म्हणतो, तो व्यवस्थित केला जात नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे ITND, ज्याच्यात काही वायरी फायर केल्या जातात. त्या प्रोस्टेट ग्रंथीवरती त्याला आकुंचित करतात आणि प्रोस्टेट ग्रंथी लहान केल्यामुळे लघवीचा मार्ग मोकळा होतो. तिसरा प्रकार आहे युरोलिफ्ट. युरोलिफ्ट ह्याच्यात आपण काही सुचर्स सारखे फायर करतो आणि त्याच्यात प्रोस्टेट ग्रंथी कन्स्ट्रिक्ट केली जाते आणि मार्ग मोकळा केला जातो. हे तिन्ही प्रकार जे आहेत हे डे केअर प्रोसिजर्स आहेत, पण त्याचे काही लिमिटेशन्स आहेत आणि खर्चही जास्ती आहे.
शेवटी आपण जो काही पेशंटला योग्य आहे ते केलं जातं आणि प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास जो आहे हा वाढत चाललेला आहे. काही प्रमाणात समजूत आहे की प्रोस्टेट कॅन्सर सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे, पण शोधून काढल्याशिवाय ते कळत नाही. थँक्यू व्हेरी मच. ह्या माहितीनी तुम्हाला फायदा होईल अशी आशा आहे.